नमस्कार, मी अच्युत पालव. आज आपण एका वेगळ्या गोष्टीबद्दल बोलतो. 14 वर्षापूर्वी एक मला फोन आला पुण्यावरनं आणि मला त्याने सहज म्हटलं की पालव सर नमस्कार, मला तुमच्यावर काम करायचं आहे. बोलो करूया, आनंदाची गोष्ट आहे. काय करायचं आहे? तुम्हाला मी नवीन शॉप करतोय इंटिरियरचं, म्हणजे तर त्या एका वॉलवर तुमची कॅलिग्राफी करायची आहे. मी म्हटलं ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, आपण कधी करूया? तर बोललो लवकरात लवकर करूया. पण मला बोललो की त्याच्या आधी ती भिंत बघावी लागेल. आम्ही भिंत बघितली आणि ज्या पद्धतीने सुहासने जे सगळं अरेंज केलेलं होतं ना, ते इतकं छान होतं. मी म्हटलं उद्या करूया. म्हटलं उद्या? म्हटलं हो. मग रफ डिझाईन, बोललो रफ डिझाईन काय देणार नाही मी. तुला नाही आवडली तर व्हाईट कलर मार, आवडली तर मला पैसे दे. आणि ह्या एका बोलीवर आम्ही काम करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30-8च्या दरम्यान आम्ही तिकडे पोहोचलो पिंपरीला. छान वाडा, तो सुंदर वाडा, काही फर्निचर इथे येणार अशा पद्धतीने ते सगळं झालेलं होतं. आणि काहीसलाही विचार न करता आपल्याला एक वॉल मिळाले, त्या वॉलचं आपण काहीतरी छान सजवूया जेणेकरून त्याचा शोरूम इतका छान दिसेल. आणि तुम्हाला सांगतो की पाऊण तास आम्ही नॉनस्टॉप काम करत होतो. आणि त्या नॉनस्टॉप काम करता करता मध्येच एक एअर कंडिशनर आला. आता डिझाईनचा भाग म्हणून तो माझ्या हातातनं काही सुटलाच नाही. पण नंतर माझ्या पोटात गोळा आला की सुहासच्या पोटात काय झालं असेल, एवढा नवीन जर एक एअर कंडिशनर बसवलाय तर त्याच्यावर हा माणूस रंग मारतोय, परत त्याची किंमत सांगत आहे, परत ते किती छान दिसणार आहे त्यांनाही माहिती नाही, कारण रफ डिझाईन पण नाहीये. हे सगळं पाऊण तासाचे सगळं करत असताना मध्ये चहा प्यायचा, मध्ये पेरू खायचे, मध्ये वडे पाव खायचा, हे सगळं चालू असताना असं करता करता एक छान मस्त भिंत तयार झाली. आणि ह्या भिंतीने मला एक नवीन ओळख दिली. तुम्हाला सांगतो की या भिंतीमुळे सुहासला फायदा होणारच होता, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा मला झाला. त्याचं कारण सांगतो की एवढ्या मोठ्या भिंतीवर कुठलंही रफ न करता आपण जेव्हा काम करतो तेव्हा कुठल्या आकाराला कुठलं जाईल, कुठल्या आकाराला कुठला स्ट्रोक जाईल हे काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. पण इतक्या वर्षाचा अनुभव हे सगळं काम करताना जाणवला आणि एक सुंदर भिंत तयार झाली. आणि ही भिंत रशियाला जेव्हा कॅलिग्राफीचं प्रदर्शन झालं त्या प्रदर्शनात ती मांडली गेली. पुढे काही लोक माझे मित्र आले, पालवांची भिंत बघायची आम्हाला, ज्ञानेश्वरांची भिंत तशी पालवांची भिंत करून टाकली लोकांनी. त्यांना माझ्यावर शिक्कामोर्तब झालं भिंतीवरचा एक चांगला माणूस म्हणून. आज या भिंतीच्या एवढ्या आठवणी आहेत की जवळपास हजारो लोक तिकडे येऊन गेली भिंत बघायला आणि मग भिंतीच्या बाजूला जे फर्निचर आहे ते फर्निचर खरेदी करायला. मला असं वाटतं की ही एक छान आठवण आहे. आणि ह्या गोष्टीला 14 वर्ष पूर्ण झाले आणि मला आणि सुहासला वाटलं की ही भिंत आपण कुठेतरी साजरी करूया. हा आनंद आहे, हा आनंद साजरा करूया, तुमच्याशी गप्पा मारूया. सुहासने काय सांगितलं, मी काय केलं, आम्ही ती भिंत कशी सजली, अशा अनेक गोष्टी त्याच्यातनं वर्षभरात 14 वर्षातल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहे. आणि म्हणून येत्या 25 डिसेंबरला म्हणजे क्रिसमसच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी आहे मला माहिती आहे आणि तुम्ही सगळे येणार आहात म्हणून मी तुम्हाला एवढं कळकळीने सांगतोय. संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत तुम्ही पिंपरीच्या शोरूममध्ये या. आपण खूप गप्पा मारूया. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. सुहासला पण सांगायचं आहे. आणि मला वाटतं हा भिंतीचा वेगळा आनंद आहे, तो आनंद तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे. त्यामुळे मी सुहासची सगळी फॅमिली, माझी फॅमिली, आम्ही सगळे मिळून आम्ही तुमची वाट बघणार आहोत. तर तुम्ही नक्की 25 डिसेंबरला संध्याकाळी 5 ते 7, क्रिसमस आहे, सुटीचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही नाही म्हणणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि नक्की यायचं. धन्यवाद.